Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. दुष्काळाची चाहूल काय असते आपण या ठिकाणी बघू शकता। हे धरण आहे गलाटी धरण, जे की गलाटी धरण हे गलाटी नदीवर बांधले गेलेले आहे। जवळपास 1966 साली हे धरण बांधले गेले, ज्यावेळेस शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते। परंतु या धरणाची स्थिती आपण बघू शकता की या धरणामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ साचलेला आहे आणि या धरणामध्ये सध्या थेंबभरही पाणी दिसत नाही। या ठिकाणी सध्या शेतकरी गाळ काढून आपल्या शेतामध्ये टाकत असताना या ठिकाणी दिसत आहेत। गेल्या वर्षी हे धरण 80% भरलं होतं, परंतु या ठिकाणी या उन्हाळ्यामध्ये हे धरण पूर्णपणे आटलेलं आहे आणि या ठिकाणी फक्त काय आहे तर हा बोरवेल आहे, जो की या धरणाच्या बाजूला एक गाव आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। त्या गावाला या बोरवरून पाणी पुरवठा केला जातो आणि या बोरजवळच एक पाण्याची नळी सोडलेली आहे। नळीच्या माध्यमातून या ठिकाणी जनावरांसाठी पाणी सोडले जाते आणि या पाणी पिण्यासाठी या ठिकाणी जनावरे येतात, पाणी पितात, शेतकरी येतात, पाणी पितात। परंतु कुठेतरी शेतकऱ्यांची मागणी आहे की या धरणामधला जो गाळ काढावा आणि गाळ काढल्यानंतर या धरणाची क्षमता वाढेल आणि क्षमता वाढल्यानंतर या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा शिल्लक राहील। आपल्यासोबत या गावातील नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूया। दादा, मला सांगा, ह्या धरणामध्ये सध्या पाण्याचा साठा नाही, थेंबर पाणी नाही, फक्त एक बोरवेल आहे। इथं पाणी साचत नाही, का साचत नाही? इथं भरपूर प्रमाणात भरपूर वर्ष झाली गाळ भरपूर साचलेला आहे धरणामध्ये। याची काढण्याची खूप गरज आहे। आम्ही सरकारकडे फार विनंती केली। पंचकृषीतले शेतकरी सर्व सरकारकडे, कलेक्टर असू द्या, सर्व असू द्या, तहसीलदार असू द्या, सगळ्याकडे आम्ही मागणी केली, पण त्यांचं म्हणणं आलं की हा तुमचं क्षेत्र जे आहे ते 600 हेक्टरच्या वर आहे, त्यामुळे त्यांच्या नियमात बसत नाही। आम्ही भरपूर प्रयत्नानंतर आता ते मान्य केलं त्यांनी, पण उद्यापासून आता पॉपलिन येणार। शेवटी गाळ काढल्यावर आता काय नियोजन होतं ते बघता येईल आणि सध्या आता पाण्याची भरपूर अडचण आहे आणि गाळ जर निघाला तर शेतकऱ्याचं पंचकृषीतलं भरपूर आमच्यासाठी चांगलं होईल। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। या धरणामध्ये पाणी साठलं तर किती गावांना फायदा होतो? जवळजवळ 25 ते 30 गावाचा फायदा होतो, पण ह्या धरणात जर पाणी साठलं तर मुख्यतः हे धरण जे आहे हे इरिगेशनसाठी म्हणजे शेतीच्या सिंचनासाठी तयार करण्यात आलेलं आहे, परंतु कुठेही या शेतीला या धरणाचा फायदा होत नाही। आणि या ठिकाणी काही मच्छीमार आहेत, त्याच्यापैकी एक मुलगा आपल्यासोबत आहे। इथं धरण आहे पण पाणी नाही, त्यांचं पोटमारीवरती व्यवसाय बुडालेला आहे। दादा, तुम्ही मच्छीमारी करता आता इथं पाणी असल्यावर, आता काय पाणी नाही, मग काय करता? काय सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे। आता सध्या काय मच्छी वगैरे काही भेटत नाही, काही नाही, जायकवाडीहून आणावं लागते, ती पण बरोबर भेटत नाही, काही नाही, जी आहे ती विकावं लागते आणि पोट भागावं लागते। जर या धरणाचा गाळ काढला तर इथं पाणी साठेल का? मच्छीमारीचा व्यवसाय होऊ शकतो का? भरपूर पाणी साठलं तर इथं मच्छी वाढू शकते, उत्पन्न बरंचसं असं भेटू शकतं, मच्छी भरपूर वाढू शकते। धरणात पाणी साठलं तर शेतीचा सिंचनाचा प्रश्नही मिटेल, बरोबर जे मच्छीमार लोक आहेत त्यांच्या इथं मच्छीमारीचा व्यवसाय होऊ शकतो, असं यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन हर्षल सह संजय सर्वोदय, TV9 मराठी, अंबड, जालना। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।